आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता। तृतीयपंथी प्रेयसीनं लग्नासाठी तगादा लावला, प्रियकरानं कायमचा काटा काढला। मान तालुक्यातील मसवड जवळील मसाईवाडी गावच्या हद्दीत एका प्रियकरानं तृतीयपंथी प्रेयसीनं लग्न कर आणि मला घरी घेऊन चल असा तगादा लावल्यानं साडीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून खून केल्याची घटना शनिवारी घडली। पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं खून केल्यानंतर मृतदेहाला सुमारे 30 ते 35 किलो वजनाचा दगड कमरेला बांधून विहिरीत टाकून दिले होते। मसवड पोलिसांनी जलद गतीने तपास करत 6 तासातच खुनाचा छडा लावला व आरोपीस गजाआड केले। समाधान विलास चव्हाण, वय वर्ष 35, राहणार देवड, तालुका मान असं संशयित आरोपीचं नाव असून तृतीयपंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ गुटुगडे, वय वर्ष 25 असं खून झालेल्याचं नाव आहे। याबाबतची फिर्याद तुषार रंगनाथ गुटुगडे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे। सातारा गावच्या हद्दीत कच्च्या रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत एक अनोळखी मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याची माहिती परिसरातील लोकांनी पोलिसांना दिली। म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला। पंचनामा करतेवेळी गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं कमरेस विद्युत वाहक केबलनं सुमारे 30 ते 35 किलो वजनाचा दगड बांधून विहिरीत टाकल्याचं दिसून आले। सदर मृताच्या उजव्या हातावर नाव गोंदलेलं असल्याचं दिसून आल्याने पोलिसांनी त्या आधारेच मयताच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली। सदरची माहिती इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियावर प्रसारित केली असता मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात संपर्क केला। यावेळी सदरचा मृतदेह तृतीयपंथी राशी उर्फ राहुल गुटुगडेचा असल्याचं निष्पन्न झाले। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। मृताचे समाधान विलास चव्हाण याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं निष्पन्न झालं। त्यावरून पोलिसांनी त्याला शेतात काम करत असताना ताब्यात घेतले। सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच त्यानं मयतासोबत प्रेमसंबंध होते व ती आपणास लग्न कर व मला घरी घेऊन चल असा तगादा लावत होता, कायमचा खाटा काढल्याचं कबूल केले।